नाशिक इथं होणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबांच्या नावानं नवीन आखाडा सुरू होणार आहे। उत्तराखंड इथल्या जोगेश्वर धामचे महंत महादेव दास महाराजांनी ही घोषणा केली आहे। तर हे कामाचं अंतिम टप्प्यात आल्याचं महाराजांनी सांगितलं। सोलापुरातल्या बार्शीत अज्ञातांनी वाहनं जाळण्याचा प्रयत्न केला। आमदार रोहित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या सुपुत्रावर आरोप केलाय। बार्शीमध्ये ओबीसी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळण्याचा प्रकार घडलाय। राजकीय सुडापोटी माजी आमदार राजेंद्र राऊतांचे सुपुत्र रणवीर राऊत यांच्यावर आमदार रोहित पवारांनी आरोप केले। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणारे सर्व निर्दोष, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातलेही निर्दोष सुटतायत। या देशामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय असा आरोप त्यांनी केला। स्वतःच या लोकांच्या सोबत होते। मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत ज्यांनी खोटे आरोप लावले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली। या खटल्यात खोटे पुरावे सादर करणारे तपास अधिकारी, राजकीय दबावाखाली आरोपपत्र दाखल करणारे नेते यांच्यावर कारवाई व्हावी हीच लोकशाहीतल्या उत्तरदायित्वाची कसोटी आहे असं सदावर्ते यांनी म्हटलंय। मुंबईच्या कोळी बांधवांच्या हाकेला राज ठाकरे धावलेत। राज यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून चर्चा केली आहे। ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाला होणाऱ्या त्रासाबाबत राज यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। जागा रिकामी करण्यासंदर्भात प्रशासनातर्फे वारंवार मच्छीमारांकडे तगादा लावला जातोय। राज ठाकरेंच्या मध्यस्थीमुळे हा पेच सुटल्याची माहिती आहे। अजिंठा नागरी सहकारी बँकेत 2006 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 97.41 कोटींचा अपहार झाला होता। या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशावरून विशेष लेखापरीक्षक सहकारी बँक यांनी क्रांती चौक ठाण्यामध्ये झांबड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला। पाटलांनी सध्या लेखी स्वरूपात आपला राजीनामा दिला नसला तरी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर राजीनामा दिल्याचं म्हटलंय। काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। त्यामुळे राहुल पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले। तर राहुल पाटील यांच्यासह करवीर तालुक्यातला काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे। शालार्थ ID घोटाळ्यात गठीत SITनं विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली आहे। त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। या दोन्ही अधिकाऱ्यांनी 3 वर्षात राज्य शासनाची 100 कोटींहून अधिकची फसवणूक केली असल्याची बाब चौकशीतनं समोर आली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर टोल नाक्यावर एका सुरक्षा रक्षकानं बनावट VIP पास तयार करून काहींना विकल्याचं समोर आलंय। झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यानं हा गोरखधंदा सुरू केला होता। त्या विरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। 2 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। साताऱ्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद यादव या अण्णासाहेबांची वाजत गाजत गावकऱ्यांनी रथातून मिरवणूक काढली आहे। यावेळी फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी त्यांना निरोप दिलेला आहे। पुण्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। सार्वजनिक गणेश मंडळांची सखोल माहिती गोळा करण्याचे पोलिसांना आदेश आहेत। मंडळाचे यापूर्वी काही वाद झाल्यास त्याची माहिती द्यावी। तसंच गणेश मंडळाच्या अध्यक्षांचं नाव, सदस्याचं नाव, मंडळाचा पत्ता, मंडळ सजावटीचं ठिकाण, मूर्तीचा प्रकार ही सर्व माहिती द्यावी लागणार आहे। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे। एक स्वाक्षरी महादेवीसाठी अशी ही जन चळवळ कोल्हापुरात सुरू करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनानं महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारा पथकाकडे सुपूर्द केलं। त्याला सर्व ग्रामस्थांनी विरोध केलाय। कोल्हापुरातील नांदणी गावात सतेज पाटील दाखल झाले। महादेवी हत्तीणी संदर्भात सतेज पाटलांनी जैनसेन स्वामींची भेट घेतलेली आहे। तर गावातील अनेक तरुणांना पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाची देखील माहिती घेतली। अकोल्याच्या बाळापुरातील
वाडे गावात एका माकडानं धुमाकूळ घातला. या माकडानं गावातल्या अनेक नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी दुखापत केलेली आहे. या घटनेबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं माकडाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं. सांगली पोलीस दलातील लुसी या कुत्र्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. तर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लुसीला श्रद्धांजली वाहिली आहे.